हॅलो फ्रेंड्स, मी आम्रपाली गजानन तुरुकमाने खिल्लारे घेऊन येत आहे माझ्या वाचनप्रेमी या युट्यूब चॅनलवरती सरश्री यांचे विचारणीय द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स हे पुस्तक. या पुस्तकामध्ये जीवन जगण्याची कशी कला आहे आणि जीवन कसं जगायचं याविषयी सांगितलेलं आहे. तर आपण हे बुक ऑडिओ स्वरूपामध्ये ऐकणार आहोत. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मागील भाग क्रमांक 10 मध्ये आपण पाहिलेलं असतं की मौन म्हणजे काय, विचार अंतराळाचं ध्यान कसं करायचे. आता आपण इथून भाग क्रमांक 11 काय राहणार आहे ते पाहणार आहोत. त्या अगोदर भाग क्रमांक 10 मध्ये आपण काय पाहिलं ते बघणार आहोत. आता आपण सर्व स्रोतापर्यंत पोहोचण्यासाठी एक परिणामकारक ध्यानविधी जाणून घेणार आहोत. डोळे बंद करून बसा. आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा. आपल्या विचारांचं निरीक्षण करा. येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारांना जाणा. विचारांना स्वाभाविकपणे येऊ जाऊ द्या. अमुक एक विचार करायला पाहिजे तसा अट्टहास करू नका. आपलं लक्ष विचारांवर केंद्रित करा. कधी सकारात्मक विचार येत आहेत तर कधी नकारात्मक, कधी कामकाजाचे तर कधी सुस्तपणाचे, कधी कंटाळवाणे विचार तर कधी सुखद विचार. कोणतेही येवो, आपल्या शरीराला स्थिर ठेवा. एक विचार जाणून घेतल्यानंतर मनात जो पुढचा विचार येईल त्याला जाणा. पहिल्या विचारामागे जाण्याची आवश्यकता नाही. एक विचार पाहिल्यावर म्हणा पुढे, नेक्स्ट. येणाऱ्या व जाणाऱ्या विचारांमध्ये एक रिक्त जागा, गॅप असते. आपण जेव्हा म्हणतो पुढे, नेक्स्ट, तेव्हा हा नेक्स्ट आपल्या विचारांच्या दरम्यान असणारी पोकळी, रिक्त जागा जाणण्यासाठी मदत करतो. विचारांकडे बघता बघता या रिक्त जागेकडे बघण्याचा प्रयत्न करा. मग तो एका क्षणाचा 1000वा भाग असला तरीही. त्या रिक्त जागी मन एकाग्र करा. त्या ठिकाणी विचार नाही हे अनुभवा. त्या क्षणात सर्व काही थांबलेलं आहे, सर्व मौन आहे. आता मनात निश्चय करा, मी कोणत्याही विचारांमधील मौनाला साक्षी भावाने जाणत राहीन. 2 विचारांमधील मध्यांतर, रिक्त जागा सुटली त्याची चिंता करू नका. पुढच्या मध्यांतरांवर लक्ष केंद्रित करा. ध्यान करताना मनात चालू असणाऱ्या विचारांच्या मध्यांतराचं, अंतराळाचं सतत निरीक्षण करा. जसं रेल्वेच्या 2 डब्यामध्ये अंतर असतं आणि त्यातून समोरच्या प्लॅटफॉर्मचं स्वसाक्षीनं दर्शन होतं. हे आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे. आता आपण भाग क्रमांक 11 पाहणार आहोत. हे ध्यान आपणारा स्वतःच्या स्रोतावर जाण्यासाठी सर्वात सहज आणि परिणामकारक मार्ग आहे. या ध्यानाद्वारे थोड्याच वेळात जेव्हा आपली इच्छा असेल तेव्हा आपण स्रोतावर पोहोचू शकू. अलिप्ततेच्या भावनेनं बघायला हवं. मी निराश आहे असं कधीही म्हणू नका, तर माझ्या मनातून निराशेनं भरलेले विचार जात आहेत आणि लवकरच ते विलीन होणार आहेत असं समजा. आता पुढे, नेक्स्ट असं म्हणून पुढच्या विचारांचं अवलोकन करा. प्रश्न 4 विचारलेला आहे, ध्यान केल्याने कोणते लाभ मिळतात. ध्यान स्ववर राहण्याची, स्व आनंदाची अवस्था आहे. याहून उच्चतम लाभ आणखी काय असू शकतो. तरीही मनाला समजवण्यासाठी ध्यानाचे फायदे पुढीलप्रमाणे सांगितले जाऊ शकतात. ध्यान केल्याने निर्णय क्षमता वाढते. विचार व शरीराविषयी असणारी आसक्ती सुटते. संवेदनशीलता वाढते. मनाच्या आवेगांवर आणि भावनांवर उत्तम नियंत्रण राहतं. काम करण्याची क्षमता वाढते. एकाग्रता व स्मरणशक्ती चांगली होते. मन वर्तमानात राहू लागतं. प्रेझेंट माइंडनेस, जागरूकता वाढते. कार्य करणाऱ्या ऊर्जेचा स्तर वाढतो. संकटाशी सामना करण्याची शक्ती वाढते. मौनाचा आनंद घेण्याची कला प्राप्त होते. संपूर्ण आराम मिळतो. शरीर आणि मनाचे स्वास्थ्य उत्तम राहते. ध्यान केल्याने हे सर्व लाभ आपल्याला मिळत असतात. आता अध्याय क्रमांक 20 आहे. मंत्र 2, मी कोण आहे. हा मंत्र आहे. पहिला 1 नंबरचा मंत्र होता नेक्स्ट, पुढे, आणि नंबर 2चा आहे मी कोण आहे. हा मंत्र, मी कोण आहे, या मंत्राद्वारे स्वतःची विचारपूस करणं या स्रोतावर जाण्याची एक शक्तिशाली पद्धत आहे. मीचा विचार पहिला विचार आहे म्हणून मी कोण असं जर स्वतःला ठराविक वेळेत एकांतात विचारत राहिलं तर त्याचं उत्तर बुद्धीनं नव्हे तर अंतरंगातून, तेजस्थानातून येईल. यासाठी मी कोण आहे हा मूळ पहिला प्रश्न आपल्या थेट स्व अनुभवावर पोहोचतो. या मीच्या डोक्यातून इतर सगळे विचार निर्माण होतात, परंतु या विचाराचे पाय मात्र स्व साक्षीशी बांधलेले असतात. जोवर मीचा विचार येत नाही तोवर इतर विचारच येत नाही. विचारांच्या मुळापर्यंत जाताच
निर्विचार अवस्थेचं दर्शन होतं. विचारांचं गाठोडं हाच मनाचा खरा अर्थ आहे. निर्विचार होणं म्हणजे नो माइंड होणं आहे. मन शांत करण्यासाठी स्वतःची विचारपूस ही अतिशय सुंदर पद्धत आहे. शिवाय मार्ग आणि अंतिम ध्येय देखील. आपण जेव्हा मी कोण आहे हा प्रश्न विचारतो, जो प्रश्नाच्या स्वरूपात आहे, विचारतात इतर विचारांना तो नष्ट करेल. या महत्वपूर्ण प्रश्नांपुढे इतरांचा निभाव लागत नाही. अशा प्रकारे सर्व विचार नाहीसे होताच हा शेवटचा प्रश्न मी कोण आहे हा देखील विलीन होईल. त्यानंतर आपण स्त्रोतावर पोहोचाल. यासाठी स्वचौकशी ही मन निर्विचार होण्याची सर्वाधिक उत्तम पद्धत मानली जाते. आपण ध्यान करण्यात कितीही कुशल असला तरी आपल्या मनात विचारांची गर्दी कायम असते. म्हणून या सर्व विचारांना छेदण्यासाठी त्यापेक्षा प्रभावी विचारांची आवश्यकता असते. असा विचार ज्यात सर्व विचारांचा नष्ट करण्याची क्षमता असते. जसं लोखंड लोखंडाला कापतं, विष विषाला मारतं, तसंच विचारांद्वारे विचार नाहीसे व्हावे. मी कोण आहे हा एक विचार मंत्र आहे, जो प्रत्येक विचार, मान्यता आणि कल्पनांना समूळ नष्ट करतो. गरज आहे केवळ तो उपयोगात आणण्याची कला शिकण्याची. ज्यावेळी एखाद्या भीतीचा, लोभाचा, द्वेषाचा, चिंतेचा विचार येतो, त्यावेळी स्वतःला विचारा, हा विचार कुणाला आला? कोण घाबरलं? या द्वेषाचा अनुभव कोणाला येत आहे? उत्तर येईल, मला येत आहे. मग स्वतःला विचारा, मी म्हणजे कोण? मी कोण? हा प्रश्न निर्माण होताच काही क्षण मौन अवतरेल. त्यानंतर काही वेळाने पुन्हा विचार येईल, मला? मग मी कोण? अशा प्रकारे दैनंदिन कार्य करताना दररोज 20 मिनिटापासून सुरुवात करावी. लवकरच या प्रश्नाचं उत्तर अनुभवाद्वारे आपण जाणार. वर दिलेल्या ध्यानाव्यतिरिक्त स्वचौकशीद्वारे स्त्रोतावर जाण्यासाठी आणखी काही पद्धती पुढे सांगितलेल्या आहेत. मी कोण आहे असं विचारल्यानंतर साधक बुद्धीनं उत्तर देऊ लागतो. उदाहरणार्थ, मी अमुक आहे, मी तमुक नाही. प्रत्यक्षात आपल्याला उत्तर शब्दात द्यायचं नसून विचारांच्या स्त्रोतावर जायचं आहे. मग ते काही क्षणासाठी का असेना ती अनुभूती घ्यायची आहे. अशा प्रकारे सरावाद्वारे आपण स्ववर आपसुकच राहू लागाल. त्यानंतर मनही स्वतःहून केंद्रावर स्वस्थानी जाऊ लागेल. या ठिकाणी बुद्धीचं उत्तर महत्वाचं नसून ती अनुभूती मुख्य आहे. जेथून विचार उपसतात त्यांच्या स्त्रोतावर जाणं महत्वपूर्ण आहे. काही लोक विचार करतील ही पद्धत विचारांना दडपण्यासाठी आहे की एकाग्रता वाढावी म्हणून. याचं उत्तर नाही. असं असूनही हे केवळ स्त्रोत जागृतीसाठी आहे. एकाग्रता तर बोनसमध्ये मिळते. या पद्धतीने विचार दाबले जात नाही तर मौनात विलीन होतात, मौनातच डुबतात. तिथे असतो खरा आनंद, तेजानंद. काही लोकांना प्रश्न पडेल, पूर्णपणे विचार केल्यानंतर स्वतःला विचारायचं आहे की हे विचार कुणाला येत आहेत? तर असं नसून प्रत्यक्षात अशी सतर्कता वाढेल अशा विचारांना मध्येच छेदून लगेच विचारायचं आहे, विचार कुणाला येत आहेत? कुठून येत आहेत? जर मला येत असतील तर मग मी कोण? त्यानंतर काही क्षण स्वतःच्या अनुभूतीवर राहायचं आहे. थोड्या अभ्यासानं सर्व सुलभ होऊ लागेल. 4 क्रमांक. एखादा साधक म्हणेल, जर विचार नसतील तर तिथे दुसरं काय असू शकणार? असं विचारण्याचं कारण म्हणजे कुठल्याही गोष्टीची रंगरूपाशिवाय कल्पनाच आपण करू शकत नाही. इतकी ही सवय आपल्या अंगवळणी पडलेली. शरीराशिवाय मी कल्पना माणूस करू शकत नाही. आपण जेव्हा स्व अनुभवावर असाल तेव्हा त्याकडे कसं बघाल? अलिप्त होऊन कोण बघेल? कारण सेल्फ तर एकच आहे. मग त्यात विमुक्त होऊन कोण जाणेल? अनुभवच अनुभवात अनुभव करतो. हा अनुभव मन करू शकत नाही. परंतु मनाला स्वतःचं अस्तित्व कसं आहे हे विचारांद्वारे वारंवार बघण्याची इच्छा होईल. आपण ज्यावेळी गाढ झोपेत असतो तेव्हा खरोखरच तुम्ही झोपत आहात की नाही हे कोण पडताळून बघतं? सकाळी उठल्यानंतर तुम्हाला समजतं तुमची झोप झाली आहे आणि तुम्ही गाढ निद्रेत होता. मग याविषयी काही शंका राहत नाही. पण आता प्रश्न असा निर्माण होतो, स्वतःला जाणण्यासाठी तुम्हाला आरशाची गरज आहे का? आरसा नसला तरी आपण आहोत याविषयी कधी दुमत नसतं. त्यासाठी आपल्याला कोणत्याही पुराव्याची आवश्यकता भासत नाही. प्रश्न प्रकार 5 आहे. स्वचौकशी करता करता आपल्याला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. जसं प्रकाश दिसणं, शरीराचा अनुभव न होणं, एखादा विशिष्ट आवाज, संगीत ऐकू येणं, निरनिराळे रंग दिसणं,
आकाश, तारे दिसणं. पण हे तेव्हा सुद्धा हेच विचारायचं आहे, प्रकाश कोण पाहत आहे, आवाज कोण ऐकत आहे, कोण तारे मोजत आहे, रंग कोण बघत आहे, असं विचारून स्वसाक्षीवर परतायचं आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, असं सारखं विचारत असताना एखादा आपल्याला अनुभूतीवर जात नसेल तर याचाच अर्थ की ही गोष्ट तो मंत्राप्रमाणे समजत आहे, अशी चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं केल्याने मंत्राचा लाभ तर आवश्यक होईल, पण मी कोण आहे याचा साक्षात्कार मात्र निश्चित होणार नाही. मी कोण हा प्रश्न एकदा विचारून स्व अनुभवावर गेलात तरी पुरेसा आहे. अशा प्रकारे मी कोण आहे असे विचारून संपूर्ण एकाग्रता आपल्या अनुभूतीवर एकवटावी. प्रश्न क्रमांक 7 आहे, एका जागी बसून डोळे बंद करून ही विचारपूस केली जाऊ शकते असं जर वाटत असेल तर ते साफ चुकीच आहे. सुरुवातीला एका जागी बसून डोळे बंद करून स्व चौकशी करणं सहज असू शकतं, पण पुढे जाऊन प्रत्येक ठिकाणी हिंडता फिरता काम करत असताना हे शक्य होईल. त्यासाठी आपल्याला दिवसातून अनेक वेळा स्ववर जावे लागेल, जेणेकरून स्वतःविषयीचं स्मरण वाढेल. कोण दुःखी झालं, कोण खुश आहे, कोण नाराज होतं, अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला शब्दात न देता अनुभवानं द्यायचं आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला स्व अनुभवाकडे नेईल. वास्तविक शब्द आणि विचारांमुळे आपण अनुभवापासून दूर झालो आहोत. या विधीद्वारे पुन्हा एकदा अनुभवाशी एकरूप होण्याची संधी मिळते. ज्यावेळी केवळ आपलं अस्तित्व स्वतःचं असणं शिल्लक राहील त्यावेळी हा प्रश्न देखील आपोआपच विलीन होईल. आपल्या सभोवताली मौनच मौन असेल आणि मौनातही आनंद असतो हे प्रथम तुम्हाला जाणवेल, कारण प्रश्न विचारणारा तर मनासोबत नाहीसा झाला. वास्तविक प्रश्न पण मनाचाच एक भाग होता. इतकंच नव्हे तर शब्दांची उत्तरही मनाचाच हिस्सा होते हे उमजेल. आता दोन्ही विलीन झालेत, कारण विचारांचा स्रोतच प्रकट झाला. अध्याय क्रमांक 21 आहे, मंत्र 2, प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये. स्वचौकशी का करावी? जगात प्रत्येक जीवाला आनंद, समाधान, शांती हवी असते. स्वाध्याय 21 आहे, मंत्र प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये. स्वची चौकशी का करावी? जगात प्रत्येक जीवाला आनंद, समाधान आणि शांती हवी असते. सर्व कामांमध्ये माणसाला खुशीच हवी असते. वास्तविक विश्वातील सगळी कामं या आनंदासाठीच केली जातात, परंतु विचारांच्या वादळात हा आनंद हरवून जातो. मग ते विचार कसेही असो, काळे पांढरे, चांगले वाईट, साक्षीला स्त्रोतरूपी सूर्याला ते झोपाळून टाकतात. आपण ज्यावेळी गाढ निद्रेत असतो त्यावेळी विचारांचं अस्तित्व नसतं. तेव्हा असतो केवळ शुद्ध चैतन्य, सेल्फ, स्त्रोत. ज्याप्रमाणे कोळी आपल्या तोंडातून जाळं बाहेर काढून पुन्हा स्वतःमध्ये लपेटून घेतो, अगदी त्याचप्रमाणे चैतन्याच्या समुद्रातून विचार येऊन हा संसार प्रगट होतो. रात्री जेव्हा हे विचार अदृश्य होतात तेव्हा विश्व देखील गायब होतं. आपण जेव्हा स्वचौकशी करून मनाचं प्रत्येक रंगरूप सतत निहाळू लागेल तेव्हा ते कमजोर होईल आणि नाईलाजास्तव त्याचा विलीन व्हावंच लागेल. कारण प्रत्यक्षात तसं नसतंच मुळी. वास्तवात हे मन म्हणजे अहंकार, नकली मी, हे मन नष्ट व्हावं यासाठी खरं तर स्वचौकशीची गरज आहे. म्हणून सर्व ध्यानविधीमध्ये हे श्रेष्ठ आहे. स्वचौकशी करावी हे सगळ्या ध्यानविधीमध्ये श्रेष्ठ आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, विविध ध्यानविधीमध्ये स्वचौकशी श्रेष्ठ कशी? स्वतःची विचारपूस 2 in 1 आहे. जेव्हा व्यक्ती म्हणजे अहंकारावर स्वचौकशीद्वारे शंका घेतली जाते तेव्हा ती गायब व्हायला सुरुवात होते. अन्यथा तिचं अस्तित्व कायम राहिलं असतं. किंबहुना माणूस आयुष्यभर एखाद्या रोग्याप्रमाणे व्याधीग्रस्त होऊन जगला असता. समजा भारतामध्ये एक चित्र काढले किंवा भारत मातेचं एक चित्र काढलं आणि तिचं दर्शन व्हावं यासाठी मंदिरही बांधलं आणि त्यानंतर भारत मातेचं दर्शन कधी होईल असा विचार करत तो माणूस तिथेच बसून राहिला तर त्याला काय म्हणाल? तुम्ही त्याला समजून सांगाल, अरे भारत माता नावाची कोणती देवी नाही, तिचं चित्र तर मनात केवळ देशभक्ती जागावी यासाठी बनलं गेले. जी मुलं अजून खूप लहान आहेत, जे कहाणी चित्राशिवाय काही समजू शकत नाही, अशांसाठी ते तयार केलं गेले. अशा प्रकारे विचारपूस करताच जीवनात चमत्कार सुरुवात होईल. मग माणूस विचार करतो, अरे ज्ञान प्राप्त करणं इतकं सहज आहे तर आपण तेही केवळ स्वचौकशी करून.
ही गोष्ट इतकी सहज शक्य कशी? कारण तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तर आधीपासून उपलब्ध आहे. अशा प्रकारे विचारपूस सुरू करताच नकली गोष्ट गायब होऊ लागते. कोण व्याकुळ आहे असं विचारून अंतरंगात डोकावताच केवळ शून्य ब्लॅक रितेपणा जाणवतो. मग पुन्हा विचार येतो, मी खूप त्रस्त आहे. त्यावर जर लगेच विचारलं कोण त्रस्त आहे, तर थोड्या थोड्या वेळाने या गोष्टीचं स्मरण होईल. आपण सभोवताली घडणाऱ्या घटना म्हणजे स्वचौकशीसाठीच संधीच ठरतील. जसं भूक लागली आहे तर कोणाला लागली आहे असं विचारायचं. अशा प्रकारे निरंतरतेने प्रत्येक घटनेत विचारत राहिल्याने आपला दुप्पट फायदा होतो. एक तर एकाग्रता वाढते, कारण आपलं मन अंतरंगात स्थिर होत असतं, आणि दुसरं म्हणजे स्वची जाणीव येते, बोध प्राप्त होतो. अन्यथा लोक आज ज्या काही साधना करत आहेत त्याने केवळ एकाग्रता वाढते. ते लोक अर्धा तास बसतात, श्वासाकडे पाहतात आणि उठल्यानंतर त्यांना त्याची एकाग्रता वाढलेली आढळते. हे ध्यान जर असंच करत राहिला तर एकाग्रता निश्चित वाढेल, पण तुम्ही स्ववर पोहोचणार नाही. स्वचौकशीने दोन्ही कार्य एकत्र होतात. एकाग्रताही वाढते आणि स्वतःचा बोध होतो ते वेगळंच. अशी स्वचौकशी 2 in 1 दुहेरी फायदा देणारी आहे. प्रश्न 3. या मंत्राला शांत करण्याचे अन्य उपाय नाहीत का? मन शांत करणं एक पाऊल आहे, ध्येय नव्हे. मन शांत झाल्यानंतर जी समज प्रगल्भ व्हायला हवी तीच जर झाली नाही तर स्वचौकशीचा फायदा? इतर पद्धती अंगीकारल्याने ही सहज समज प्राप्त होत नाही. काही लोक प्राणायामाद्वारे, श्वासाच्या अन्य व्यायामाद्वारे वा मंत्र उच्चाराद्वारे मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी मन शांत झालं असतं तात्पुरतं त्यांना वाटतं, पण पुन्हा तेच मन कार्यरत होऊन शंका कुशंकांनी त्रस्त करून सोडतं. कुणी जर 2 श्वासामध्ये मनाला एकाग्र केलं तरी मन शांत होतं. श्वासाबरोबर आपलं मनही थांबलं आहे असं वाटू लागतं. परंतु गाढ निद्रेतही श्वास चालू असता तरी मन शांत होतं किंवा नाहीच होतं. म्हणून श्वास चालू आहे तोवर आपण स्त्रोतावर पोहोचणं केव्हाही श्रेयस्कर, आणि स्वचौकशीने हे सहज साध्य होतं. स्वचौकशीद्वारे मन विलीन का होतं? आपण ज्यावेळी विचारता कोण मरणार आहे, कोण जगते, तेव्हा मन अंतरंगात जाण्यास विवश होतं. नव्हे, त्याला जावंच लागतं आणि अंतर्यामी आहे परम मौन. त्या मौनात होतो मनाचा मृत्यू. अंतरंगात गेल्यानंतर प्रथमच आपल्याला जाणवतं मन नावाची कुठली गोष्ट नाहीच, आणि जी नाही ती आपल्याला किती त्रासदायक ठरते. आहे ना आश्चर्य? मन म्हणजे नेमकं काय? मन म्हणजे केवळ विचारांचं गाठोडं. सर्व विचार आपल्या बुद्धीत, मेमरीत उत्पन्न होतात. ज्याला आपलं मनाचं अस्तित्व समजतो, हे सगळे विचार समुद्रातील लाटाप्रमाणे असतात. लाटा जेव्हा समुद्रात विलीन होतात तेव्हा समुद्र शांत होतो. त्याचप्रमाणे आपले विचार मान्यतेतून मुक्त होऊन त्या परम मौनात अंतरात्म्यात एकरूप होतात. तेव्हा मनाचा मृत्यू होतो. त्यानंतर कायम राहतं ते शांतीचंच साम्राज्य. मंत्र आहे 3. विचारांची ABCD मंत्र. ABCD ही 4 अक्षरं आपल्या मंत्राच्या स्वरूपात स्त्रोतापर्यंत घेऊन जाण्यासाठी सहाय्य ठरतील. पण हे ध्यान करण्याआधी ABCD ध्यान म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. तुम्ही ध्यानासाठी डोळे बंद करून बसतात. सुरुवातीला बरेच विचार येऊ लागतात, पण काही वेळानंतर आपल्याला विचारापासून वेगळं होऊन बघण्याची कला आत्मसात होऊ लागते. जोपर्यंत ही कला अवगत होत नाही तोपर्यंत ध्यानासाठी बसणं म्हणजे वेळ घालवणं आहे असं माणसाला वाटतं. त्यापेक्षा एखाद्याचं काम झालं असतं, काहीतरी केलं असतं असं वाटतं. पण पहिला टप्पा संपल्यानंतरच समजतं वेगवेगळ्या लोकांनी ध्यानाची इतकी महती सांगितलेली आहे, तेव्हा त्यामागे आवश्यक माहिती कारण असेल. त्यावेळी कुठं माणूस ध्यानात बसणं सुरू ठेवतो. ABCD या ध्यानात सजग होऊन विचारांना जाणण्याची कला शिकवली जाते. त्यामुळे ध्यानी विचारांपलीकडे पोहोचू शकतो. या ध्यानात सांगितलेल्या ABCDचा अर्थ समजून ध्यान करण्याचा विधी आपण जाणून घेऊया. प्रथम A म्हणजे अच्छे, चांगले विचार, वाटणारे विचार. A म्हणजे अच्छे, चांगले वाटणारे विचार. B म्हणजे बुरे, वाईट वाटणारे विचार. C म्हणजे क्लीनर, मनाची शुद्धता वाढवणारे विचार. D म्हणजे धुंद, संभ्रमित करणारे विचार. ABCD ह्या मंत्राचा, ह्या ध्यानाचा जे काही शॉर्ट फॉर्म आहे तो आपण पाहणार आहोत. A म्हणजे अच्छे, चांगले वाटणारे विचार. B म्हणजे बुरे, वाईट वाटणारे विचार. C म्हणजे क्लीनर, मनाची शुद्धता वाढवणारे विचार. D म्हणजे धुंद, संभ्रमित करणारे विचार. हे जे 4 मंत्र आहेत
किंवा ह्याचं जे शॉर्ट फॉर्म आपण फुल फॉर्ममध्ये पाहिलेलं आहे, तर याचा संदर्भ आपण बघणार आहोत. ही विधी कशी करायची? ए अच्छे विचार वाटणारे विचार, बी बुरे विचार, सी क्लीनर, डी धुंद संभ्रमित करणारे विचार कसे आहेत, क्लीनर म्हणजे मनाची शुद्धता वाढवणारे विचार कसे आहेत, डी म्हणजे बुरे वाईट वाटणारे विचार कसे आहेत, आणि अच्छे चांगले वाटणारे विचार कसे आहेत, ए बी सी डी मध्ये. मग त्याची विधी कशी आहे ते आपण भाग क्रमांक पुढील भागामध्ये पाहणार आहोत 12.